शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPL कंपनीच्या फ्लोरामाइट या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या विविध पिकामध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तेव्हा आपण कोणते कीटकनाशक वापरू शकतो? तर आज आपण UPL कंपनीच्या फ्लोरामाइट या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फ्लोरामाइट या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीच्या फ्लोरामाइट या कीटकनाशकामध्ये आपल्याला बायफेनाझेट 24% SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तसेच याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे नॉन सिस्टेमिक कीटकनाशक आहे. फवारणी केल्यावरती माईट हे अतिसक्रिय होतात, त्यामुळे ते ऊर्जा निर्माण करण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे त्यांना थकवा येऊन त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होत असतो. शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पिकात आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी पाहावयास मिळत असतो. तसेच हे माईटच्या अंडी, पिल्ले, प्रौढ यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देत असते. तसेच याची रेनफास्टनेस आपण जर बघितली तर 2 तासाची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तसेच याच्यात आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे कीटक जर का पानाच्या दोन्ही साईडला जरी लपून बसलेले असले किंवा खालच्या बाजूला जरी लपून बसलेले असले तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी फ्लोरामाइट हे कीटकनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, फ्लोरामाइटचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर द्राक्ष, गुलाब, मिरची, टोमॅटो, शिमला मिरची अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण फ्लोरामाइट या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारातले जे काही माईट येतात तर त्याच्यावरती नियंत्रण देत असते. तर आपल्याला सर्वच प्रकारचे जे काही कोळी येतात म्हणजे माईट येतात तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला फ्लोरामाइट हे कीटकनाशक देत असते. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे सांगण्याआधी माझी एक विनंती आहे की तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, फ्लोरामाइटचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो? तर फ्लोरामाइटचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 100 ते 200 मिली प्रति एकर याचा फवारणीसाठी वापर करू शकतो. तसेच हे फवारणी केल्यावरती माईटच्या संपर्कात येताच त्यांना मारण्याचे काम करत असते. तसेच याचा जर का आपण कॉम्बिनेशनचा विचार केला तर बुरशीनाशकासोबत घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो किंवा नीम बेस जर आपण एखादं त्या ठिकाणी कीटकनाशक घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण लाल कोळीवरती मिळून जात असते. शेतकरी मित्रांनो, हे एक नॉन सिस्टेमिक चांगले कोळीनाशक आहे व आपल्याला विविध प्रकारच्या कोळींवरती हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण UPL कंपनीच्या फ्लोरामाइट या कोळीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.